बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार। नमस्कार, मी हुकमत मुलानी। वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, दररोज एक वेगळा विषय घेऊन मी तुमच्या भेटीला येत असतो। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे। आमच्या चॅनलचे व्ह्यूअर्स 3,18,00,000 व्ह्यूअर्स आहेत। आता सबस्क्राइब करा। आम्ही विषय कोणतेही असो, आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय। गावखेड्यातले असो किंवा शहरातील विषय असो, आम्ही फक्त आमच्या टुडे समाचार या न्यूज चॅनलवर दाखवतो। तुम्हाला दररोज एक वेगळा विषय बघायला मिळेल। आता सबस्क्राइब करा। आत्ताची या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे, राजकीय बातमी। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांना पुन्हा महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्रीपदी संधी मिळावी, ते पुन्हा महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री व्हावे, यासाठी पंढरपूर शहरामध्ये वारकऱ्यांनी साकडं विठुरायाला साकडं घातलेलं आहे। आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत हेच व्हावे म्हणून विठुरायाला साकडं घातलेलं आहे। 7 ते 8 हजार वारकऱ्यांनी काल पंढरपूर या ठिकाणी विठुरायाला साकडं घातले। थेट पाहूया आपण। पंढरपूरमध्ये टाळ मृदुंगांच्या गजरात तानाजी सावंत यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा लाखो वारकऱ्यांच्या सेवेची संधी मिळावी म्हणून 7 ते 8 हजार वारकऱ्यांची विठुरायाच्या चरणी प्रार्थना। महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांनी त्यांच्या कार्यकाळात संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी बांधवांसाठी आरोग्य सेवेचे अनेक उपक्रम राबवले। आषाढी वारी आणि कार्तिकी वारी दरम्यान लाखो वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देत सावंत यांनी वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी अनमोल योगदान दिले। या आरोग्याच्या वारी पंढरीच्या दारी मोफत महाआरोग्य शिबिरांची नोंद सलग 2 वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देऊन घेतली गेली। तानाजी सावंत यांच्या या समर्पित सेवेला प्रतिसाद म्हणून आज पंढरपूर येथे 7 ते 8 हजार वारकरी बांधवांनी एकत्रित येत विठ्ठल रुक्मिणीची पूजा करत टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करत त्यांनी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली की प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात पुन्हा एकदा आरोग्य सेवेची जबाबदारी सोपवावी। तानाजी सावंत यांच्या कार्यामुळे आम्हाला वारीत आरोग्याच्या दृष्टीने खूपच मदत झाली। त्यांच्या संकल्पनेतून आम्हाला आरोग्याची उत्तम सेवा मिळाली, असे मत वारकरी बांधवांनी व्यक्त केले। पंढरपूरच्या पवित्र भूमीतील दिलेला हा संदेश तानाजी सावंत यांच्यावरील वारकऱ्यांच्या विश्वासाला आणि प्रेमाला अधोरेखित करतो। राज्य शासनाने याची नोंद घेऊन त्यांच्या अनुभवाचा आणि सेवाभावाचा योग्य सन्मान करावा, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे। बघा, पंढरपूर या ठिकाणी 7 ते 8 हजार वारकऱ्यांनी विठुरायाला महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत हेच व्हावे म्हणून साकडं घातलेलं आहे। मी तुम्हाला सर्व विषय दाखवलेला आहे। विषय कोणतेही असो, आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय। असे वेगळे विषय, वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता। आणि हां, आम्ही तुम्हाला परत सांगतोय, आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे। या चॅनलचे व्ह्यूअर्स 3,18,00,000 व्ह्यूअर्स आहेत। आता सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद धाराशिव।